नमस्कार. मी आशा जोशी. मनाची एक गुंफी या यूट्यूब चॅनेलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. आजच्या माझ्या अनुभव कथनाचं नाव आहे देऊ, कास्टिंग डिरेक्टर. देऊ हा कास्टिंग डिरेक्टर आहे. त्याची आणि माझी कोणत्या कामाच्या वेळी ओळख झाली हे मला नक्की आठवत नाही. तशी ओळख म्हणजे फक्त फोनवरूनच. मला त्याचं नाव, आडनाव, पूर्ण नाव माहीत नाही. कधी प्रत्यक्ष भेटण्याची वेळही आली नाही. आणि आम्ही एकमेकांना फक्त आवाजावरून ओळखतो. खूप प्रामाणिक आहे तो. आत्तापर्यंत मला त्यांनी बरीच कामं दिली आणि हिशोबाला अगदी चोख. त्यांनी मला खूप कामं दिली. फोनवरूनच आमच्या गप्पा व्हायच्या. कोरोनाच्या काळामध्ये मी एकदा त्याला फोन केला होता. हेलो देऊ, कैसे हो? हाँ, क्या आंटी जी, क्या बोलूँ, कुछ काम ही नहीं है. अरे मैंने काम के लिए नहीं फ़ोन किया, तुमसे बोलना था, पूछना था, कैसे हो, तबीयत ठीक है ना? हाँ आंटी जी ठीक है, क्या बोलूँ. मेरे माँ बाप तो गांव में रहते हैं. मैं इधर फ्रेंड के साथ बम्बई में रहता हूँ. अभी तो काम नहीं है. क्या करूँ, या तो कोरोना से मरना है, नहीं तो भूक से मरना है. हे त्याचं वाक्य काळीत चिरत गेलं. तरीही स्वतःला एवढा त्रास असतानाही त्यांनी माझी खूप आपुलकीने, प्रेमाने चौकशी केली. आंटी जी, आप तो ठीक है ना? आपको अब अगर कुछ प्रॉब्लम है तो मुझे बोलो, मैं तुम्हें मदद करने ज़रूर आऊँगा. त्यांनी धीर दिला. मेडिसिन टाइम पे लेना, तबीयत को संभालना. हाँ, अगर कुछ काम मुझे पता चला तुम्हारी रिक्वायरमेंट है तो मैं ज़रूर बोल दूँगा. त्याही परिस्थितीत तो आधार देण्याचा प्रयत्न करत होता. गेल्याच महिन्यात त्याचा पुन्हा एकदा फोन आला. आंटी जी कैसी हो, मैं अभी गांव में आया हूँ. अभी इधर मेरा कुछ थोड़ा काम चल रहा है, थोड़े दिन में बम्बई में आ जाऊँगा, तब आपको ज़रूर मिलूँगा. अगर अभी भी कुछ काम मिला तो मैं ज़रूर बोलूँगा. काम करते ही रहना और तबीयत का ख्याल रखना. मेडिसिन बराबर लेते हो ना? तो नेहमीप्रमाणेच खूप आपुलकीने चौकशी करत होता. मला खरंच कौतुक वाटलं त्या मुलाचं. असेल 23-24 वर्षाचा, पण तरीही दुसऱ्याची काळजी करण्याची त्याची वृत्ती वेगळीच होती. तो ना माझ्या ओळखीचा, ना पाळखीचा, कधी न बघितलेला, ना नात्यातल्या ना गोत्यातला. हे त्याचं मला वेगळेपण का जास्ती जाणवलं त्याला कारण आत्ता आपण समाजात ज्या काही घटना ऐकतो, बघतो, त्यांनी हादरून जायला होतं. ही अशी तरुण पिढी, श्रीमंत बापांची जी मुलं आहेत, त्यांना त्यांच्या पैशांचा प्रचंड माज असतो. पैशाने आपण काहीही करू शकतो हे त्यांना पटलेलं असतं. याची त्यांना खात्री असते. आणि ती खात्री व्हायचं कारण त्यांचे पालकांनी ज्या पद्धतीने वर्तन केलेलं असतं, खोटं बोलणं, अप्रामाणिक वागणं, दुसऱ्यांना फसवणं,
कायदे न पाळणं, भ्रष्टाचार करणं, हे सगळं ती मुलं त्यांच्या जन्मापासून बघत असतात. लक्षात घ्या, मुलं आपल्याला, पालकांना चांगली ओळखतात. फक्त त्यांना आपण दिशा द्यायला पाहिजे. चांगलं काय, वाईट काय, मदत करायची, पण चांगल्या कामात मदत करायची. हा तरतम भाव आपण त्यांना बघायला शिकवलं पाहिजे. त्याच्यासाठी आपलं वर्तन चूक पाहिजे, तरच आपल्याला ते सांगण्याचा अधिकार राहतो, नाहीतर राहत नाही. तुम्ही त्यांच्या गुन्ह्याबद्दल विचारूही शकणार नाही. ही मुलं पैशाच्या जोरावर दारू पिऊन धुंद होतात, बेछूटपणाने, बेजबाबदारपणाने गाड्या चालवतात. त्याच्यात किती जणांचे, निष्पाप लोकांचे बळी जातात हे त्यांच्या गावीही नसतं. उलट त्यावेळी पालक त्यांना पळून जाण्याचा सल्ला देतात, त्यांना पाठीशी घालतात, त्यांचे गुन्हे झाकण्याचा प्रयत्न करतात, त्याच्यातनं सोडवण्याचा प्रयत्न करतात. पण ही वेळ येऊच द्यायची नाही ना. अहो, संस्कार ही काय अशी कॉलेज, शाळा याच्या एका तासात येणारी गोष्ट नाही आहे. ही कायम अखंड चालणारी प्रक्रिया आहे, प्रोसेस आहे. ती मुलं जे बघतात, पालकांच्या, मोठ्यांच्या वर्तनाचा बरा वाईट परिणाम हा मुलांवर नकळत घडत असतो, तो कायमचा राहतो. तुम्हाला जर आपल्या मुलांचं आयुष्य चांगलं घडवायचं असेल तर पहिलं आपलं आयुष्य, आपलं वर्तन चोख पाहिजे. हे कधी कळणार? मग सारवासारव करायची, धावाधाव करायची, पैसे मोजायचे आणि बाजू आपल्या बाजूनी करून घ्यायची. हे चुकीचं आहे. तुम्ही जसं पेराल तसं उगवतं. खाण तशी माती, त्याच्यात फार फरक नाही पडत. तुम्हाला चांगलं आयुष्य घडवायचं आहे, ती तुम्हाला संधी आलेली आहे. चांगलं आयुष्य घडवा. हे पालकांनीसुद्धा गुन्हेगार प्रवृत्तीने, खोटेपणाने वागवून नाही चालत. आणि शासनाच्या बाबतीमध्ये ही मुलं, त्यांना शोपुरतं अटक होते, लगेच जामीनही मिळतो. हे जामीन देणं बंद केलं पाहिजे. जामीन मिळतो, मग ते गुन्हेगार सराईतपणे समाजात वावरतात, दुसरे गुन्हे करायला मोकळे. असं त्यांना वाटतं प्रत्येक वेळेला की आपणच याच्यात जिंकणार आहोत. हे चुकीचं आहे. पण त्याच्यावर किती जणांवर अन्याय होतो हेही आपण बघितलं पाहिजे. खोटेपणाची साथ देता कामा नये. हे पालकांनी लक्ष ठेवलं पाहिजे पहिल्या दिवसापासून. हे अचानक होणारी गोष्ट नाही. संस्कार चांगले करू म्हणून होत नाही, ते आपोआप घडत असतात. हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि या सगळ्या बॅकग्राऊंडवर मला देऊसारखी प्रामाणिकपणाने धडपडणारी आणि इतरांना मदत करण्याची इच्छा असणारी मुलंसुद्धा खूप भावतात. त्यांना खरोखर मनापासून मदत करावीशी वाटते. आणि ही मदत त्यांना नक्की, ते कृतज्ञच राहतील त्याबद्दल, कधीही कृतघ्न होणार नाही. देव, आज तक तुमने जो मुझे बहुत काम दिए, इसके लिए बहुत बहुत धन्यवाद. थैंक यू वेरी मच and all the very best for your future. Thank you.